राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषीविषयक ताज्या झटपट बातम्या आपण या बातमीपत्रात बघणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। बातमीपत्रात सुरुवात करूया। कृषी निविष्ठाबाबत केंद्र आणि राज्य सुसूत्रता अनु कृषी मंत्री कोकाटे यांचे प्रतिपादन। लिंकिंगवर लक्ष ठेवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। कीटकनाशकांच्या दराबाबत विचार करावा। फेब्रुवारी महिन्यात थंडी कमीच राहणार, सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज। यंदाच्या हंगामात राज्यात थंडीचा कडाका कमीच राहिल्याने असल्याचं दिसून येत आहे। केंद्राचा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसणारा। विरोधकांची सरकारवर टीका। आता सरकारकडून काय उत्तर मिळणार? 10वी-12वी परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द होणार। केंद्रांवर पूर्णवेळ बैठे पथक कार्यरत। राज्य मंडळाचे सचिव कुलाळ यांचं प्रतिपादन। अमरावतीत हमीभाव खरेदीच्या नावावर शेतकरी वेठीस। शेवटच्या दिवशी SMS मिळाल्याने सोयाबीन खरेदी केंद्रावर झाली एकच गर्दी। जिल्हा आराखड्यासाठी 1299 कोटींची मान्यता। वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपाययोजना, आदिवासी उपाययोजनांना मंजुरी। नारळाचे मूल्यवर्धन करून आर्थिक नफा कमवू शकतात, राज्य केंद्र ठाण्याचे उपसंचालक रवींद्र कुमार यांनी आपल्या भाषणात सांगितली माहिती। शेतकऱ्यांना केवळ कागदावर दिलासा, प्रत्यक्षात दुर्लक्षच। आंदोलनकर्त्या नेत्यांचा संताप। आंदोलनात आणखी एका नेत्याचा बळी। ढगाळ हवामानासह किमान तापमानात वाढ शक्य। उत्तरेकडील शीतलहरींचा अभाव। सातत्याने होणारे ढगाळ हवामान यामुळे यंदा थंडीचा कडाका कमी आहे। यातच उन्हाचा चटका आणि उकाडा वाढल्याचे दिसून येत आहे।